हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रखंड विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले। बजरंग दलाच्या स्थापनेस 40 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। विश्व हिंदू परिषदेचे वडनेर येथील मंत्री अविनाश सुरकार, विहिप सहमंत्री गोपाल बुरीले, अल्लीपूर नगरमंत्री प्रकाश खत्री, संयोजक विश्वेंद्र सिंग जुनी, दुर्गावाहिनी वडनेर प्रखंड संयोजिका कुमारी रितिका खत्री, बजरंग दल गौरक्षा प्रमुख साहिल दुर्गे, सागर जौंजाड, बाळू काटकर, जयदेव सिंग बावरी, विलास हिवरकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। वडनेर ग्रामीण रुग्णालय आपल्यासोबत बजरंग दलाचे काही विशेष प्रतिनिधी आहे। आपण विशेष काय जाणून घेऊया त्यांच्याशी, काय तुम्ही बजरंग कुठे प्रतिनिधित्व केलं आहे? नमस्कार, मी रितिका प्रकाश खत्री, मी अल्लीपूरवरून इथे आलेली आहे। मी वडनेर प्रखंडाची दुर्गावाहिनी मंत्री आहे। मी आज 30 जूनला वडनेर ग्रामीण रुग्णालय इथे फळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहे आणि दुर्गावाहिनीचा एक आधारच आहे सेवा, सुरक्षा आणि संस्कार। तर संस्कार आम्हाला घरून मिळतात, सुरक्षा आम्हाला कुठेतरी शिकविलेली जाते आणि सेवा कशी करायची हे आम्ही आमच्या मोठ्यांकडून शिकत असतो आणि यांचे कार्य बघून आम्हाला प्रेरणा मिळते की आपण कशी सेवा करू शकतो। आपल्या रुग्णांना ज्या वस्तूंची आवश्यकता आहे ती आपण कशी पुरवावी हे आज मी इथे शिकलेले आहे आणि मला दुर्गावाहिनीमध्ये येऊन खूप म्हणजे आनंद आणि एक वेगळीच काय म्हणजे ताकद आलेली आहे आणि मला तर इथे खूप चांगलं फील होत आहे। म्हणजे सगळ्यांनी ज्या मुली आहेत ज्यांना स्वतःला डिफेन्स करायला खूप आवडते त्यांनी तर स्पेशली दुर्गावाहिनी जॉईन केलीच पाहिजे। धन्यवाद। नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी महिला जी आहे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। MCN न्यूज करता सचिन महाजन, जिल्हा प्रतिनिधी वर्धा।